कढीपत्ता, मिरची आणि कांदा चिरून घेतला, सालं काढून दुधी छान खिसून घेतला. कढईमध्ये तेल घातलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता घातला, उभा चिरलेला कांदा घातला, आलं लसूण पेस्ट आणि मीठ घालून कांदा चांगला परतून घेतला आणि नंतर याच्यामध्ये किसलेला दुधी घातला, थोडीशी हळद घातली आणि छान दुधी शिजवून घेतला. नंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि आपली दुधीची भाजी तयार आहे. तर ही रेसिपी मी इंस्टाग्रामवरती बघितली होती. बहुतेक त्यांच्या कॅमेरा क्वालिटीमुळं भाजी एवढी भारी दिसत होती की मला वाटलं चला आपल्याकडे दूध आहे तर आपण पण करूया. आणि तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी योग्य भाजी आहे. तुम्हाला पानचट खायला आवडत असेल, म्हणजे एकदम फिका फिका टाईपचं किंवा कमी तिखटवालं जे आपण म्हणतो असं खायला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा ही भाजी घरात ट्राय करा. आपली कोबीची भाजी सुद्धा याच्यापेक्षा खूप चांगली लागते. मला पर्सनली अजिबात आवडली नाही. चणा डाळ घालून केलेली दुधीची भाजी एक नंबर लागते. तुम्हाला झणझणी खायला आवडत असेल तर तुमच्या मनाची भाजी बनवा, थालीपीठ बनवा, कटलेट बनवा, दुधीचा हलवा बनवा, पण ही भाजी ट्राय करू नका. चला आता सबस्क्राईब करा.